3 IAS अधिकाऱ्यांनी खरातला अटक होण्याअगोदर त्याची भेट घेतल्याचा दावा. आश्चर्य म्हणजे फक्त पुढारीच नाही तर IAS आणि IPS अधिकारीसुद्धा या रंगी बाबाचे शिकारी झाले होते असा दावा केला जातोय. अर्थ सांगतोय की खरातने मिनी एन्स्टीन फाईल महाराष्ट्रामध्ये लॉन्च केली. जर तो वाचला तर परिणामस्वरूप ही चैन आणखी वाढत जाणार आहे आणि अनेक गडेमुडदेसुद्धा यातून बाहेर येऊ शकतात. त्यामुळे तृप्ती देसाई म्हणतात त्या पद्धतीने खरोखर येत्या दिवसांमध्ये अशोक खरातचा एन्काउंटर तर केला जाणार नाही ना. चला मुद्द्यांशी बोलूया. येत्या 2 दिवसात झटापट झाली असे सांगून अशोक खरातचा एन्काउंटर केला जाईल. तृप्ती देसाई: खरातकडे अनेक बड्या नेत्यांची राज आहेत. तृप्ती देसाई: एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग खरातनेच दाखवला होता. विनायक राऊत: अशोक खरात प्रकरणी चाकणकरांना मुख्य आरोपी करा, रुपाली पाटील ठोंबरेची मागणी. दीपक केसरकर: माननीय अशोक खरात यांना आवजाव आणि आदराच्या भाषेत बोलतात. अर्थ सांगतोय की दीपक केसरकरांवर हा रंगील खरात जास्तच मेहरबान असावा. रंगील खरात याच्या भक्तांच्या यादीत मोठमोठी नावं समोर येत आहेत. समोर आलेल्या फोटोंनुसार अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर, सुनील तटकरे यांचे फोटो समोर आलेत. राधाकृष्ण विखे यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांना हे प्रकरण आधीच माहिती होतं, मात्र आपलेच दात आणि आपलेच ओठ अशा पद्धतीची सरकारची भूमिका झालेली आहे. श्रीरामपूरमधील पत्रकार तर हेच सांगतायत की 1 वर्षापूर्वीच या विषयाचा भांडाफोड झाला होता. आज रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितलंय की या भोंदूबाबाच्या करामती सांगण्यासाठी काही मुलं पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना भेटले होते, मात्र ते मॅनेज झाले. तृप्ती देसाईवर सुद्धा काही आरोप केले जातायत. ते सोडा, आता जे पुढचे खुलासे समोर आले ते धक्कादायक आहेत, म्हणून मुद्द्यांनीशी बोलूयात. दुसरा धक्कादायक फोटो समोर आला तो सुनील तटकरे यांचा. सुनील तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा फोटो काढून टाकला होता असा दावा केला जातोय. मात्र त्या फोटोतही सुनील तटकरे यांनी आपली अनामिका कापली अशा पद्धतीचा प्रश्न तयार केला जातोय. अजित पवारांच्या अपघाताबाबतही देवगिरी बंगल्याबाहेर अशीच काहीशी करणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या करणीचा आणि तटकरे, चाकणकर आणि आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांचा खरातसोबतचा असलेला संबंध सांगतोय की देवगिरी बंगल्याबाहेर या खरातने तर ती करणी केली नव्हती बा. हा प्रश्न अर्थात वैज्ञानिक दृष्टिकोनातून आज देश चालतो. विज्ञान पुढे गेलंय. श्रद्धा, अंधश्रद्धांवरती बातम्या करणं हे आम्हालाही योग्य वाटत नाही. मात्र ज्यावेळी देशात आणि राज्यात सत्तेत असणारे सत्ताधारी हे जर भोंदूबाबांच्या तंत्रमंत्र करणाऱ्यांच्या दावणीला बांधले जात असतील तर या मुद्द्यावर आपणही नागरिक म्हणून आवाज उठवणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं, आज आणि रोज रोज या विषयावर सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्ती बोलला तर आणि तरच हा विषय तडीत जाऊ शकतो. आणि एकंदरीत जर बाकीच्या मुद्द्यांवरती जरी यायचं जर ठरलं तर रोहित पवारांनी अजित पवारांना जो शेवटचा वेळ झाला किंवा उशीर झाला, त्यांनी विमानाने येण्याचा निर्णय घेतला, त्यामागची टाईमलाईन पटेल आणि तटकरे सोबत जोडली. विशेष बाब म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी रुपाली चाकणकरांचं नाव समोर आल्यानंतर हा प्रकार जो घडलाय तो अयोग्यच आहे आणि पक्षाचा जो कोणी या प्रकरणांमध्ये असेल त्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं. पण जसं पटेलांना कळालं की यामध्ये आपल्या मंत्रिमंडळांची अर्धी कुंडलीच निघतीये, त्यानंतर पटेल ही टाईमलाईनवरून गायब, एकनाथ शिंदे ही टाईमलाईनवरून गायब, श्रीकांत शिंदे ही टाईमलाईनवरून गायब. अर्थात जे या बोंदूबाबाचे शिकारी झाले होते किंवा शिकार आहेत, दीपक केसरकर तर अजूनही आवजाव, महान, अंकशास्त्रज्ञ वगैरे वगैरे जे काही संबोधत आहेत त्यावरून केसरकरांच्या डोक्यातून अजूनही हा भोंदूबाबा गेलेला नाहीये. पण ज्या पद्धतीने म्हटलं जातं की एकतर अशोक खरातच संपवला जाईल, नाहीतर या सगळ्यांची कुंडलीच बाहेर निघेल, अशा पद्धतीची परिस्थिती आता तयार झालेली आहे. आत्ताच्या सगळ्या घडामोडींवरती जर विचार करायचा ठरला तर IAS, IPS, पुढारी, नेते, कार्यकर्ते, मोठमोठे नेते यांची सगळ्यांची चैन जर खरातपाशीच होती तर मग खरातकडे या सगळ्या नेत्यांची कुटकुटले राज असतील. मुद्दा पडतोय. या सगळ्या विषयांवरती व्यक्त व्हा. हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.